जेव्हा महायुतीच्या उमेदवाराचे चेहरे समोर येतील तेव्हा जनता महायुतीला मतदान करेल. जनता महायुतीचं सरकार आणण्यासाठी मतदान करणार आहे. दुसरी आणि तिसरी यादी लवकरच येणार आहे. बैठक चर्चा होऊन त्याही यादी येईल. नागपूर जिल्ह्यातील उमरेड जागा परंपरागत भाजपची आहे, त्यामुळे भाजपकडे राहील असे दिसते. चर्चा सुरू आहे. उमेदवाराची निवड करताना परफॉर्मन्स नाही तर त्यावेळेस उमेदवारी जिंकण्याचं गणित असतं. कधी थांबावं लागतं, कधी संघटनेची जबाबदारी सांभाळावी लागते आणि परिस्थितीनुसार अनुकूल निर्णय घ्यावे लागतात. सामाजिक आंदोलन जरांगे यांनी उभं केलं. त्यांना वाटतं त्यांचे आमदार निवडून आले तर समाजाचे प्रश्न सुटतील, तर लोकशाही सर्वांना अधिकार आहे. 99 जागा जाहीर झाल्या आहेत. काही ठिकाणी 4-4, 5-5 उमेदवार इच्छुक असतात, मात्र एका पदावर एकच व्यक्ती जाऊ शकते. थोडी नाराजी असणार आहे. यावेळी जी यादी दिली आहे त्यांना लोकनेते म्हणून पसंती आहे. पुढील यादी प्रभावी चेहऱ्याची असेल. महाविकास आघाडी विकासाच्या अजेंड्यावर तयार झालेली नाही. त्यांच्यात वाद सुरू आहे. महायुतीकडे विकासाचा अजेंडा आहे आणि महायुती म्हणून 99 अत्यंत प्रभावशाली प्रतीक्षित उमेदवाराची यादी जाहीर केली आहे. एकनाथजी आपली यादी देतील, अजितदादाची यादी येईल आणि जेव्हा महायुतीचे चेहरे समोर येतील, उमेदवाराचे फेस समोर येतील, तेव्हा जनता मात्र नक्कीच महायुतीला मतदान करेल. महाराष्ट्र सरकार हे भाजप आणि महायुतीचे यावं याकरता मतदान करेल असं मला वाटतं. महाविकास आघाडी होल्डवर ठेवण्यात आलेले काय समजायचं नाही, दुसरी यादी तिसरी यादी येणार आहे. एक एक जसे जसं महायुती आणि आमचं चर्चा पूर्ण होते आहे तशा तशी याद्या येतील. अजून काही प्रश्न सुटायचे आहेत का? मला वाटतं 20-22 जागेचा प्रश्न आहे ते आज उद्या होईल. तर प्रभावशाली उमेदवार कोण्या पक्षाचा यावर आम्ही चर्चा करतो आहे. मला वाटतं 1-2 दिवसामध्ये उमरेडची जागा कोणाला सुट? नागपूर जिल्ह्यातली उमरेडची जागा परंपरागत भारतीय जनता पार्टीची आहे आणि त्यामुळं आम्ही एकनाथजी अजित पवार साहेबांना विनंती केली आहे की मागच्या 30 वर्षाचा जर कार्यकाळ बघता उमरेड ही भारतीय जनता पार्टीची जागा आहे आणि आम्ही एकनाथजी आणि अजितदादाला विनंती करणार आहे. नॉन परफॉर्मिंग आमदारांना दिला जाईल असं बोललं जातं, त्यामुळे काही आमदारांचे नाव नाही, परफॉर्मिंग किंवा नॉन परफॉर्मिंग हा पॅरामीटर नसतो. त्या वेळेचं त्या काळातलं निवडणुकीचं गणित असतं. कधी कोणाला थांबावं लागतं, कधी कोणाला यावं लागतं. जसं मागच्या वेळी मला थांबावं लागलं, संघटनेचं काम करावं लागलं. यावेळी टेक्निकने सांगितलं की बाबा पुढं काहीतरी पाहू. शेवटी असं आहे की त्या वेळेला त्या काळात अनुकूल निर्णय करावे लागतात. भूमिका घेतलेली आहे, काहींना पाळाची भूमिका घेतलेली आहे. स्वतः निवडणुकीत उभं पण करणार आहे उमेदवार. नाही, सामाजिक आंदोलन जरांगेजींनी केलं आहे. त्यांना जर वाटतं की त्यांचे आमदार निवडून आले तर समाजाचे प्रश्न सुटतील, तर सर्व लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे. लोकशाहीमध्ये सर्वांनाच निवडणुका लढता येतं आणि लढवल्या तरी साधारण लोकशाहीची परंपरा आहे. मला वाटतं की त्यांचा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे. काही बंडखोरी होण्याची शक्यता आहे आपल्याकडे? आज तर बघा, आमच्या 99 सीट जाहीर झाल्या. कुठेही त्या ठिकाणी आक्रोश नाही आहे. 1-2 ठिकाणी 4-4, 5-5 उमेदवार असतात, त्यावेळी थोडं तर वाईट वाटणारच आहे. कारण शेवटी एकाला तिकीट मिळतं, 4ला मिळत नाही. पण एका वेळी एका पदावर एकच व्यक्ती जाऊ शकतं. एका सीटवर 4 व्यक्ती जाऊ शकत नाही. थोडी नाराजी असणार आहे, कारण सर्वच लोक काम करतात. आपल्या विधानसभेचे तिकीट मिळालं पाहिजे प्रत्येकाला वाटतं, पण एकाला जेव्हा मिळतं तर दुसऱ्याला असं वाटतं की माझ्यावर काही अन्याय झाला आहे. त्यामुळे तो थोडा काळ राहील. 2014ला 44 होते भाजप, 2019ला ते 29वर आले. तुमची उमेदवारी कापल्यानंतर 10-15 जागांचं 14 जागांचं नुकसान झालं होतं. ज्यावेळेस तुम्हाला उमेदवारी पुन्हा दिलेली आहे, फायदा होईल असं वाटतंय? नाही, सर्वच उमेदवारीने फायदा होतो, पण मला असं वाटतं की आम्ही जे यावेळी यादी दिली आहे, जे काही उमेदवार दिले आहे, त्या उमेदवाराचं जे काही प्रतिष्ठा आणि जी काही लोकांमध्ये लोकनेते म्हणून त्यांची आवड आहे, तर मला असं वाटतं की यावेळीची यादी ही अजून प्रभावित आहे. पुढच्या वेळी ज्या 2-3 येतील तेही प्रभावित असतील. महाविकास आघाडीत प्रचंड टोकाचा वाद आहे काँग्रेस आणि ठाकरे गटात विदर्भातल्या 12 जागांवरून. महाविकास आघाडी ही काही विकासाच्या अजेंड्यावर तयार झाली नाही आहे. महाराष्ट्राचा विकासाचा अजेंडा नाही, देश विकासाचा अजेंडा नाही. यांचा अजेंडा फक्त मोदीजींचा विरोध करणे, पक्षात भाजपाचा विरोध करणे याकरता ह्या कंपू एक आला आहे. महाविकास आघाडीला काही व्हिजन नाही आहे, त्यांचा काही निश्चित कार्यक्रम नाही आहे. त्यामुळं त्यांचा ज्या नेतृत्वाचा निश्चित कार्यक्रम नसतो की ज्याला व्हिजन नाही आहे,
ते काय फुटाफूट होणारच आहे. महायुतीकडे अजेंडा आहे. 14 कोटी जनतेचा विकासाचा अजेंडा आहे, महाराष्ट्राचा विकासाचा अजेंडा आहे आणि देशाच्या विकसित भारताकरता मोदीजीसोबत महाराष्ट्र आहे. आणि त्यामुळे आमच्याकडे विकसित महाराष्ट्र, विकसित भारताचा अजेंडा आहे. त्यांच्याकडे काही नाही आहे आणि त्यामुळे आज ना उद्या ते कपडे फाडाफाडी करणार आहे. त्यांच्याकडे निश्चित मी तुम्हाला सांगतो प्रचंड धुसफूस आहे आणि महायुतीकडे अत्यंत शांतपणे आम्ही कुठल्याही मुख्यमंत्री पदाच्या निवडणुकीकरता काम करत नाही आहे. आमच्या कोणत्या आशा अपेक्षा नाही आहे. आमच्या एकच आशा अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचा विकास दुसरी यादी कधी लवकर येईल. थँक्यू सर.